पुढची एक ब्रेकिंग बातमी आपल्याला बघायची आहे। सुदर्शन गुलेला खंडणीच्या प्रकरणामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं प्रकरण होतं। सुदर्शन गुलेला पोलीस कोठडी याच्या आधी देण्यात आली होती आणि ही पोलीस कोठडी आज संपली। याच्यानंतर आज जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय केज इथे त्याला हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आता तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे। तर 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी आता देण्यात आली आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। गोविंद, यामिनी खरं तर हे दुर्मिळ चित्र म्हणायला पाहिजे, कारण आयपीसीची रचना झाल्यानंतर हे पहिल्यांदा होतंय की न्यायालयीन कोठडीमध्ये म्हणजे जेलमध्ये असलेल्या आरोपीला पुन्हा तपासासाठी बाहेर काढलं जात आहे आणि सुदर्शन घुलेला बाहेर काढण्यात आलं, दुसऱ्यांदा बाहेर काढलं आणि ते बाहेर काढण्याचं कारण होतं की खंडणीच्या प्रकरणात तो आरोपी आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच, आणि म्हणून खंडणीच्या प्रकरणामध्ये जे काही संवाद झाला होता तो मोबाईलवरती झाला होता आणि म्हणून त्या मोबाईलच्या संदर्भाने चौकशी करायची होती। त्याचं व्हॉइस सॅम्पल काल घेतलं गेलं आणि आज परत त्याला न्यायालयीन कोठडी झाली आहे। सुदर्शन घुले यानंतर आता जेलमध्ये असणार आहे। त्यामुळं आपल्याला हे पाहायला मिळतंय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कायद्याचे जेवढ्या काही गोष्टी अवलंबता येतील त्या अवलंबण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। त्याचाच भाग आहे की न्यायालयीन कोठडीतल्या व्यक्तीला परत पोलीस कोठडीमध्ये घेण्यात आलं आणि आज तो जेलमध्ये रवाना करण्यात आलाय। यामिनी, अगदी गोविंद, धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।